तर फक्त तुमच्याकडे जो टॅलेंट हवा आहे, तुमच्याकडे युनिटी हवी आहे. तर तुमच्याकडे जर युनिटी असेल तर मात्र तुम्ही कोणत्याही संघाला कुठल्याही स्पर्धेमध्ये पराभूत करू शकता. तर असा एखादा एक अपसेट पाहायला मिळू शकेल का तलवली संघाच्या माध्यमातून? पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळतो, या जागेवरनं केल्याचा प्रयत्न होता इनफिल्डच्या डोक्यावरनं पवन किनीच्या माध्यमातून, परंतु टायमिंग मात्र बरोबर झालं नाही आणि डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अम्मार. एवन पवनची कामगिरी कौतुकास्पद आहे. फार कमी वयामध्ये ज्याने खरोखर गरुड झेप घेतलेली आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. हा चेंडू खाली राहिला. इथे मात्र काय घडतंय? पंचांचं बोट आकाशाकडे परतावं लागेल A1 पवनला आणि हा A1 विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज आहेत अमर. दर्जेदार चेंडूचा मारा, ही भेटली सुपर ट्रॉफी विकेट. आताच आपण चर्चा करत होतो की या अपोजिट संघ किती मोठा असू द्या, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल तर तुम्ही मात्र कोणत्याही स्पर्धेमध्ये कुठल्याही संघाला दडपणामध्ये आणू शकता आणि ते करून दाखवलं आतापर्यंत अम्मारने. कारण पहिला चेंडू निर्धाव होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पवन किने एकही न जोडता आपल्या संघासाठी शून्यावर मात्र माघारी परतला. लेग बिफोरच्या रूपाने मात्र तो बाद होतोय. हे अम्मारची गोलंदाजी अप्रतिम आहे. पहिला चेंडू खरं तर मिड ऑफच्या दिशेने खेळण्यास प्रवृत्त केलं पवनला आणि त्यानंतर हा चेंडू खाली राहिला. जास्त गती नव्हती आणि खाली चेंडू राहिल्या कारणाने तो खरं तर स्ट्रोक खेळता आला नाही, चेंडू मिडल करता आला नाही आणि अचंबित केलं पूर्णपणे. पवनला संभ्रमात टाकलं आणि जबरदस्त मी म्हणेन एक गोल्डन विकेट प्राप्त केली आहे. पण मैदानावरती येतो यावेळेस सूरज खेळणे. बघूया हा सूरज या मैदानावरती आशेची किरण घेऊन येतोय का? वन डाऊन आलाय आपल्या संघाला सावरण्यासाठी अम्मार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने पावलांचा वापर आणि या चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त. बॅक टू बॅक मोठे धक्के देत असताना गोरसोई बी संघाला सूरज बॅक टू द डगआउट. जोडलेले आहेत त्यांना सुद्धा मात्र आश्चर्य झालं असेल की या गोरसई बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. पहिल्या षटक सुरुवात आहे. पहिल्या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत हाताले आणि 2 गडी इथे मात्र या संघाने गमावलेले आहेत. अम्मार ज्याच्या गोलंदाजीला आहे धार आणि खरोखर काय जबरदस्त गोलंदाजी करतो. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. गोरसे बी संघाला धनेश गोरसे बी संघाला 2 धक्के दिलेले आहेत आणि 2 बुरुज त्यांचे ढासळलेले आहेत. खरं तर A1 पवन जो जबरदस्त सुरुवात करून देण्यासाठी जाणला जातो आणि त्यानंतर सूरजकडे देखील तितकीच गुणवत्ता आहे, पण तो देखील परतला गोल्डन डकवरती आणि आता मात्र मैदानावरती यावेळेस येते फलंदाज मेघनाथ. तर मेघनाथ या मैदानावरती गडगडेल का आणि धावांचा पाऊस पाडेल का? JBN स्पोर्ट बादशाही संघ आपण कुठेही जायचं नाहीये, कारण या सामन्यानंतर तुमचा सामना आहे. JBN स्पोर्ट बादशाही संघ या सामन्यानंतर तुमचा सामना आहे, कुठेही जाऊ नका. विकेट हॅट्रिक चेंडू असेल आणि हा चेंडू सज्ज होतोय या फलंदाज मेघनाथ. चेंडू हवे क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतोय आणि या ठिकाणी झेल ड्रॉप गुड्डूच्या माध्यमातून ही चूक पाहायला मिळाली. कारण गुड्डू हा एक जबरदस्त क्षेत्ररक्षक म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय, परंतु उलट्या दिशेने जात असताना मात्र त्याला चेंडूवर व्यवस्थित लक्ष केंद्रित करता आलं नाही आणि मित्र म्हणजे कुठेतरी विकेट हॅट्रिक होता होता वाचली असं मात्र म्हणायला हरकत नाही. जसा चेंडू हवेत गेला ना तसा गोरसे बी संघाच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडला होता. पण खूप चांगला प्रयत्न झाला गुड्डूकडनं. झेल थोडासा कठीण होता, पकडता आला असता पण कठीण झेल होता आणि हा चेंडू खराब आहे. नो बॉलचा इशारा आणि चेंडू मात्र सरळ निघून जातोय नॉन स्टॉप सीमेरशी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. JBN स्पोर्ट बादशाही संघ लक्षात घ्या, आपण कुठेही जायचं नाही, कारण या सामन्यानंतर तुमचा सामना आहे. जो संघ जिंकेल त्या संघाच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळावा लागेल. तर फ्री हिटचा इशारा पंचांचा ठिकाणी आलेला नो चेंडू होता. भरपूर जास्त हाईटवर होता चेंडू, कमरेच्या वर होता. बघूया फ्री हिट वरती काय घडतंय. हो यावेळेस मात्र पूल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गोल. षटकार. माऊले
उलकली या ठिकाणी या फलंदाज मेघनाथने आणि चेंडूला मात्र पाठवलं सेम रेषेच्या पलीकडे अगदी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार. आता मात्र कुठेतरी धावांना आकार आलेला आहे कारण दुहेरी अंकामध्ये आपल्याला आकडा पाहायला मिळतोय 2/13 आणि हा चेंडू सुद्धा मात्र निघून जाईल. 6 धावा अजूनही या षटकामध्ये जोडल्या जातील आणि आता मात्र कुठेतरी म्हणू शकतो की महागडा षटक अमरचं आपल्याला पाहायला मिळालं कारण 19 धावा या ओव्हरमध्ये मात्र त्याने खर्च केला. म्हणून तर मात्र हा संघ एवढ्या उच्च पातळीवर का गेला आहे त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण. कारण हा संघ एका खेळाडूवर विनुसर अवलंबून नाहीये. या संघाची आपल्याला एकात्मता युनिटी नेहमीच पाहायला मिळते. आणि त्या- नक्कीच तुझ्या मताशी मी सहमत आहे. गोरसे संघ फक्त एखाद किंवा दुसऱ्या खेळाडूवरती अवलंबून नाही. त्यांच्याकडे 11च्या 11 खेळाडू आहे, मॅच विनर आहेत आणि नेहमीच एकजुटीने ते खेळत असतात. जरी 2 गडी बाद झाले होते तळवी संघाने इथे सेलिब्रेशन केलं होतं. 3 चेंडूमध्ये एकही धाव नव्हती, सलग 2 फलंदाज बादही झाले होते. पण नंतरच्या 3 चेंडूमधलं कमबॅक बघा. आणि मी मगाशी म्हटलं की मेघ म्हटलं की ढग, आणि ढग हा गडगडणारा ढग नाही नुसता, तर धावांचा पाऊस हे पाडणारा ढग आहे. आणि या मेघनाथने मात्र मैदानावरती दाखवून दिले. सलग 2 षटकार, एक चौकार आधी लगावला आणि त्यानंतर हे 2 षटकार. म्हणजे जे षटक असं वाटलं होतं अत्यंत चांगलं इकॉनॉमिकल पाहायला मिळेल, त्या षटकाच्या 3 चेंडूने मात्र पुढच्या या षटकाचं चित्र पूर्णपणे बदलून टाकलं आणि तब्बल 19 धावा धावफलकावरती. आता गोरसेही संघाने कमबॅक केलेलं आहे. आणि आता मात्र कुठेतरी दडपण सुद्धा टाकला असेल या तलवली संघावर कारण सुरुवात खूप छान होती. आपण नेहमीच म्हणतो की या सुरुवात गोड असेल तर अंत सुद्धा गोड असतोय, परंतु षटकाचा अंत कुठेतरी कडवट पाहायला मिळाला. याचं कारण मेघनाथ ऑन फायर. संदेश केणे प्रथमतच मात्र या मॅचमध्ये सामना करण्यासाठी सज्ज होते. गोलंदाज मोहम्मद एक अनुभवी गोलंदाज आहे. मोहम्मदचा आपण विचार केला तर टोलना काईंकडनं आपल्या षटकाला सुरुवात करेल. पंचाचा नो बॉलचा इशारा आणि या ठिकाणी सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॉईंटच्या दिशेने चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय गुड्डू त्या ठिकाणी. जो परत चेंडूला फील करेल तत्पुरती मात्र फलंदाजाने अतिशय वेगाने 2 धावा पूर्ण केल्या. 2+1 एकूण 3 अवांतर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या पुढील चेंडू असणार आहे फिरे हिट. 3 धावा पळून काढल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आहे. म्हणजे या चेंडूवर तब्बल 4 धावा पाहायला मिळाल्या. ओव्हर स्टेपिंग झालेले आणि दिनेश सरांनी अचूक निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. तर साईड चेंज करतायत. संदेशसाठी राऊंड द विकेट येत होते, आता मात्र ओव्हर द विकेट येत आहेत. स्ट्राईकला मेघनाथने मात्र इथे सुरुवात केलेली अत्यंत चांगली फलंदाजी करतोय. संघाचा डाव सावरण्याचा तो प्रयत्न करतोय. मोहम्मद पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा पंचांनी नो घोषित केलाय आणि फ्रीडचा इशाराही केलेला आहे. आणि ही चिंतेची बाब आहे तळवी संघासाठी, कारण पहिल्या षटकाची सुरुवात चांगली झाली पण नंतरचे 3 चेंडू खूप महागडे ठरले आणि आता मात्र या षटकामध्ये आपण बघा सलग 2 चेंडू नो आलेले आहेत. त्यामुळे इथून या अतिरिक्त धावा गोरसे संघासाठी खूप संजीवनीचं काम करतील. हो, यावेळेस खोदून काढलाय चेंडू. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक जज करतायत आणि काय अफलातून फिल्डिंग बघा. हवेत उडी मारत असताना इथे माझं चेंडूला आत ढकललं, जणू काय बास्केटबॉल खेळतायत की काय, व्हॉलीबॉल खेळतात की काय, अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. आणि विनोद पाटील सर, तुमच्या माहितीसाठी यो असा क्षेत्ररक्षक आहे की या खेळाडूला क्षेत्ररक्षणाबद्दल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. झेल घेण्यामध्ये खूप माहिर आहे आसिफ. आणि काय प्रयत्न पाहायला मिळाले त्याच्याकडनं. किमान 4 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवल्या. आता मात्र ऑन साईडला चेंडू मात्र या ठिकाणी या जमिनीला गुदगुल्या करत निघून जातो या डीप स्क्वेअरच्या दिशेने. खेळाडू सज्ज आहे त्या ठिकाणी. चांगली फेक पाहायला मिळते. सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली. आणि आता मात्र धनेश लेवंग गोरसी बी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 2 गडी बाद 27 धावा. या पुढील सामना या सामन्यातील विजेता संघ दोनात करेल जेबीएन स्पोर्ट बादशाही संघाच्या अगेन्स्ट. तर बादशाही संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. आणि एक चांगली भागीदारी होताना दिसते, कारण डाव सुरुवातीला आपण 2 फलंदाज बाद झाले होते. मात्र दोघांनी संदेश आणि मेघनाथने डावाला सावरलेले. हा चेंडू यावेळेस जाऊ दिलाय संदेशने, पण पंच सांगतायत की हा चेंडू नो आहे. म्हणजे या षटकातील 3रा चेंडू नो आहे. जी सुरुवात अम्मारने केली होती असं वाटलं होतं तळवी संघ गोरसी संघावरती दबाव टाकतोय, पण दबावातून हा संघ निघालेला आहे. आणि हे षटक मात्र खूप पुन्हा एकदा नो.
आणि हे मी पहिल्यांदा चित्र पाहतोय की ओव्हर स्टेपिंग चा नो तिसऱ्यांदा आला आणि त्याचबरोबर मगाशी आपण पाहिलं क्रीजच्या बाहेर मला वाटतं चेंडू डिलिव्हर केला होता. म्हणजे तब्बल 4 नो चेंडू टाकलेले आहेत आणि समोर गोरसे सारखा संघ, अशा संघाविरुद्ध जर तुम्ही अशी कामगिरी कराल तर मात्र फार चिंतेची बाब असणार आहे. हो नक्कीच कुठेतरी सरावाचा अभाव कमी इथे मात्र दिसून येतो या गोलंदाजीमध्ये. फिरीत चेंडू होता परंतु चेंडू जर पाहिलं तर सरळ आमच्या व्यासपीठाकडे मात्र ट्रॅव्हल होतो. या कमरान आहे त्या ठिकाणी कमूच्या नावाने प्रसिद्ध असलेला हा खेळाडू. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली. आतापर्यंत या षटकामध्ये 4 नो चेंडू हाताळले आणि या स्पर्धेतील मित्र म्हणतो की पहिला असा गोलंदाज आहे की त्यांनी एका ओव्हरमध्ये 4 नो चेंडू हाताळलेले आहेत. खराब गोलंदाजी, नियंत्रण कुठेही दिसून आला नाही आणि त्याचमुळे पाहतो की या जास्तीत जास्त धावाचा वेग इथे मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. आता मात्र डाव्या इष्टीवर चेंडूची फेकी, चेंडू करतो हवाई सफर आणि हा येतोय सुपर षटकार. दरम्यान या ठिकाणी आमचे या स्पर्धेतील मुख्य आयोजक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी हे सामना 2 मिनिटांसाठी थांबवायचा आहे. गाडी आतमध्ये आली तर हरकत नाही. मान्यवरां ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी किमान 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. माजी बाल कल्याण व आरोग्य समिती सदस्य सौभाग्यवती वैशालीताई चंदे मॅडम यांचा शुभ आगमन झालेला आहे. आपलं ट्रॉफी मध्ये आयोजकांच्या वतीने रोशन पाटील, निवा पाटील, त्रिशूल वैशालीताई इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकासाठी प्रथम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. मॅडम आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. प्रस्तावित केला होता मॅडमने ज्यावेळी निवडणूक झाल्या होत्या जिल्हा परिषदेच्या, त्यावेळी सर्वात जास्त मत मिळवण्याचा रेकॉर्ड सुद्धा मॅडमच्या नावावर आहे. म्हणजे या परिसरामध्ये किती लोकप्रियता आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि एखाद्या स्पर्धेमध्ये एवढं मोठं पारितोषिक देणे सुद्धा एक धाडस हवं असतो आणि ते धाडस मात्र मॅडमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तब्बल 1 लाख रुपयाचा आम्हाला कॅश प्राइज पहिल्या क्रमांकासाठी मिळालेला आहे. मी हृदयाच्या अंतकणातून मॅडम तुमचं मी आभार व्यक्त करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण मागील सत्रामध्ये सुद्धा एक मोठी स्पर्धा सुद्धा पाहिली होती. तर जाऊया आपण आता मात्र मॅचच्या दिशेने. ज्यावेळी मॅच थांबवण्यात आली त्यावेळी स्थिती अशी होती की 2 गडी गमावले होते घोरसे बी संघाने. तब्बल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली होती 36 आणि आता मात्र मॅच कंटिन्यू. पावलांचा वापर सरळ बॅट लॉक करतो डाऊन द ग्राउंड. प्रयत्न चांगले पाहायला आपल्याला कमरांच्या माध्यमातून परंतु चेंडूला अडवू शकला नाही. चेंडू सरळ निघून जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. सुपर ट्रॉफी चौकार, मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. अफलातून टायमिंग पाहायला मिळाली फलंदाज बेंगनाच्या बॅट मधनं. जे कार्य करायचं तो पवन केनेला, जे कार्य करायचं सुरेश केनेला ते मात्र करू शकले नाही. परंतु मेघनाथ काय अफलातून कामगिरी करतोय. आता मात्र ठिकाणी चेंडू पडले थोडस स्विंग सुद्धा प्राप्त झाली आहे. त्याचमुळे मात्र चेंडू आणि बॅट मध्ये मात्र या ठिकाणी कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि आता मात्र कुठेतरी हा लांब लचक षटक समाप्त होताना पाहायला मिळतोय. तब्बल 10 चेंडूंचा षटक पाहायला मिळाला, कारण त्या षटकामध्ये तब्बल 10 नो चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आजचे प्रमुख अतिथी आमचे दाते, कारण या स्पर्धेसाठी खूप मोठा मोलाचं सहकार्य. जेवढं धन्यवाद मानावं तेवढं कमीच. माजी बालकल्याण व आरोग्य समिती पंचायत समितीच्या सभापती मॅडम सौभाग्यवती वैशालीताई चंदे मॅडम यांना आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. आणि मॅडमला सुद्धा मात्र क्रिकेटचं
खूप वेळ आहे, कारण आम्ही या परिसरामध्ये नेहमी समालोचन करत असतो आणि ज्या ज्यावेळी या परिसरामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धा असतात त्या त्यावेळी या मॅडम नेहमीच त्या आयोजकांना भेट देत असतात. त्यांच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच आपल्याला एका संघ खेळताना पाहायला मिळत असतो, मीनाक्षी स्पोर्ट कांदली संघ. मॅडम उद्घाटनासाठी सुद्धा येणार होत्या, परंतु काही कारणास्तव मात्र त्यांना वेळ मिळाला नाही. परंतु आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा आणि या वेळात वेळ काढून स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. तुमचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. 3 षटकांची समाप्ती, एकूण धावसंख्या 2 गडी बाद. 2 षटकांची समाप्ती, अजूनही आपण 2 षटकांचा खेळ पाहणार आहोत. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो विनोद सर. गोरसे संघाचा आपण विचार केला तर तब्बल 40 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जबरदस्त भागीदारी दोघांमध्ये. 2 गडी लवकर बाद झाले होते शून्यावरती आणि ही 40 धावांची भागीदारी दोघांमध्ये. हा चेंडू ऑन साईडला अलंग द कार्पेट खेळतायत. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा चेंडू खेळले होते. सेन्सिबल क्रिकेट मी म्हणेन यावेळेस. संदेश खेळणेचं त्याला ठाऊक आहे, मेघनाथ खूप चांगल्या फॉर्ममध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचा चेंडू मिडल करतोय. त्यामुळे त्याने मेघनाथला स्ट्राईकला आणलेले. मेघनाथकडनं आतापर्यंत आपण पाहतो 3 षटकार 2 चौकार आलेले आणि असं म्हणतात की वेळेवर जो उभा राहतो तोच खरा. आणि हा मेघनाथ मात्र इथे संकट समय उभा राहिला, संकट मोचक बनून मैदानावरती तो आला. आणि जेव्हा A1 पवन बाद झाला, त्यानंतर सूरज बाद झाला, पण मेघनाथ इथे आपल्या नावाप्रमाणे गरजतोय आणि बरसतोय, धावांचा पाऊसही पाडतोय. आणि त्यामुळे आता मजबूत स्थितीमध्ये गोरसे बी संघ. तळवी संघाला सुरुवात खूप चांगली मिळाली होती, पण त्या सुरुवातीला पुढे त्यांना नेता आलं नाही. आणि आता मात्र आपण जर पाहिलं तर आता गोरसे संघाला आता इथून कसं रोखायचं, कारण 40 धावा 2 षटकात झालेले आहेत आणि अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. म्हणजे 2 षटकामध्ये इथून आणखीन गोरसे संघ कुठपर्यंत जाणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या मैदानावरती अजून एक योगायोग आपण जर पाहिलं विनोद पाटील सर, तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण प्रत्येक दिवशी एक बंधूंची जोडी पाहायला मिळाली. आपण पाहिलं बबलू आणि बंटी विकीसपूर कुके संघासाठी, त्यानंतर शैलेश आणि वैभव पाटील या मितेश इलेवन कुरुन संघासाठी. काल सुद्धा आपण पाहिली सागर भुईर आणि अल्पेश ही जोडी सुद्धा आपण पाहिली. आणि आज सुद्धा आपण पाहतोय संदेश आणि मेघनाथ हे दोन्ही बंधू आहेत. आणि पाहूया या बंधूंचं कसं प्रकारचं योगदान आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय का. मेघनाथने तर खूप छानपैकी फलंदाजी केलेली आहे. संदेशला हवी तशी अजूनही संधी मिळाली नाही, कारण 3 चेंडूला तो सामोरा गेलाय. 3 चेंडूमध्ये 5 धाबांचा आतापर्यंत त्यांनी योगदान दिलेलं आहे. परंतु मेघनाथ चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय. षटकाला सुरुवात करतोय गुड्डू आणि गुड्डूचं स्वागत केलं आहे मेघनाथने षटकाराने. स्पर्धेमध्ये अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु काही वर्षानंतर त्याने क्रिकेटपासून थोडंसं गॅप घेतलं. 2-3 वर्ष तो मात्र क्रिकेट खेळू शकला नाही, थोडेसे क्रिकेटपासून दूर राहिले. आणि मात्र जी धार होती या गुड्डूच्या गोलंदाजीमध्ये, ती धार मात्र आपल्याला थोडीशी कमतरता जाणवायला लागली. आणि त्याचं प्रतिशोधन आपण पाहिलं की पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर मात्र जबरदस्त प्रहार केला होता फलंदाज मेघनाथने. आणि आता मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. या मिस्टामिंग फटका झेल होण्याची समोर नाकारता येणार नाही. कॉटन बॉल या तिसरा धक्का लागतोय धनेश इलेव्हन गोडसे बी संघाला. मेघनाथ बॅक टू द डगआउट.
व 35 धावा जर जोडत असेल तर एक किती मोठी इनिंग्स आपण म्हणू शकतोय. मेघनाथने 300 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आहे. 11 चेंडू 36 धावा केल्या आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर षटकार होते 4 आणि 2 चौकार होते. पण त्याने जे षटकार लगावले ना ऑन साईडला ते आपण पॅरलर पाहिले, जास्त गगनभेदी नव्हते. पण त्याने काही चेंडू फारसा बाउन्स मिळत नाही. आपण जर पाहिलं तर चेंडू थोडासा खालीही राहतो, त्यामुळे त्यांनी चेंडू हे खालून असे वर म्हणजे खेळण्याचा प्रयत्न केला, पण ते पॅरलर गेले. मागाचा स्ट्रोक जर तू पाहिला असेल ना तर मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक असं वाटलं होतं की हा झेल पकडेल, पण त्याच्या डोक्यावर ना चेंडू गेला. तर मेघनाची नवीन चेंडू मिळेल बघा. लक्षात असला चेंडू कधी फुटला, हरवला, खराब झाला तर नवीन चेंडू दिला जाईल असा नियम आहे स्पर्धेचा. त्यामुळे प्लीज या नियमांचं पालन करा प्रत्येकाने. कारण काही स्पर्धांमध्ये योगेश आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांमध्ये नवीन चेंडू दिला जातो, नंतर जुना चेंडू दिला जातो. पण या स्पर्धेमध्ये असा नियम आहे की चेंडू कधी फुटला, खराब झाला, हरवला तर नवीनच चेंडू दिला जाईल. ओके, जर तुम्हाला जे नियमावली दिलेली आहे आयोजकांनी त्या नियमांचं तुम्हाला मात्र या ठिकाणी पालन करावं लागेल. आणि आता मात्र दोन्ही डावखुरी हाताचे फलंदाज आपल्याला किलपट्टीवर पाहायला मिळतात. एका बाजूला आहे संदेश केने तर दुसरीकडे आहे भावेश पवार. गुड्डू पुन्हा एकदा इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आलांबला होता, परंतु बॅटची एज इज गॉन. संदेश केने प्रश्न पडला या विनोद पाटील सर. नाही, संदेशच्या लक्षात आलं नाही चेंडू मागे कशा प्रकारे पकडलाय, म्हणजे त्याला कळालं नाही बहुतेक आणि त्यामुळे तो तिथे थांबला. पण बॅटची कडा लागली होती हे त्यालाही ठाऊक होतं, पण बऱ्याचदा काय होतं लक्षात येत नाही कारण चेंडू फार संत गतीने आला होता आणि त्यामुळे इथे तो थांबला असावा बहुतेक. तर 182 षटकार लागलेले आहेत. ऋतिक जबरदस्त कामगिरी करतो. ऋतिक शेट्टीचं कौतुक करेन मी. आणि त्याचबरोबर 130 चौकार आतापर्यंत लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर एकूण गडी बाद झाल्यात. 164 गडी आतापर्यंत बाद झाले त्या पूर्ण स्पर्धेमध्ये. हा रेकॉर्ड आम्हाला ऋतिक देतात. खूप चांगली कामगिरी. स्कोरर म्हणजे पाठीचा कणा असतो समालोचकाच्या. आणि नियम क्रमांक 3 हा सांगतो की स्कोरर. नवीन फलंदाज येत आहेत यावेळेस राहुल आणि राहुल केणे सिनियर. तर नॉन स्ट्राईकला भावेश आहेत. गोलंदाजी मार्कवर गुड्डू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू येऊ दिला, वाट पाहिली, पूल करण्याचा प्रयत्न होता पण व्यवस्थित मिडल करता आला नाही. स्क्वेलीच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव या दरम्यान पूर्ण करतायत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 48 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे आणि 2 मिनिटांसाठी मात्र या ठिकाणी सामना थांबवायचा आहे. पंचांना विनंती असेल कारण या स्पर्धेचे प्रमुख अतिथी सौभाग्यवती वैशालीताई विष्णुचंद मॅडम यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान करणार आहोत. कारण त्यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी 1 लाखाची धनराशी मिळालेली आहे. खूप मोठं या स्पर्धेसाठी योगदान आहे आणि समाजकारण असेल किंवा राजकारण त्यामध्ये सुद्धा मात्र मॅडमचं खूप चांगलं योगदान नेहमीच असतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आयोजकांना विनंती करतो की आपण मॅडमचा सन्मान करावं. रोशन पाटील आणि निवा पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. सन्मान होतोय माजी बाल कल्याण व आरोग्य भोंडी पंचायत समितीच्या सभापती मॅडम वैशालीताई चंदे या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 2 शब्द आपण मनोगत व्यक्त करावं अशी तुम्हाला विनंती आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा तसेच सुपर ट्रॉफी 2021 आयोजक पडगा टेनिस क्रिकेट व परिसरातील सर्व क्रिकेटपटू तसेच या ठिकाणी सर्व क्रिकेटपटू आणि या ठिकाणी ज्यांनी आयोजक केलेले त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते। माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली। मी पुन्हा एकदा आयोजकाच्या वतीने आभार व्यक्त करतोय आणि वेळ मिळाला तर नक्कीच तुम्ही सायकल क्षेत्रामध्ये या बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी याल अशी अपेक्षा बाळगतोय। सर्व खेळाडूंचं इथे मात्र या ठिकाणी आभार व्यक्त केले आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून। आणि त्यांच्याच माध्यमातून शिर्डी इथे त्यांची पालखी सुद्धा मात्र गेलेली आहे आणि त्याच मुले मात्र जास्त वेळ मात्र या स्पर्धेसाठी मॅडम देऊ शकल्या नाही। आपण पाहतो मित्रांनो सुपर ट्रॉफी 2021 स्पर्धेचा आज अंतिम दिवस, निरोप देणारा दिवस आणि आज तुम्हाला दिवसभर मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती पाहायला मिळेल। तर आपण एकदा धावसंख्येकडे लक्ष वेधूया। 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे। एकूण धावसंख्या 48, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खेळपट्टीवर आहे भावेश पवार आणि त्याला मात्र साथ देईल सिनियर राहुल केने आणि इथे मात्र खराब जजमेंट आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धावांसाठी चौकार। सुपर ट्रॉफी चौकार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। आता मात्र या ठिकाणी थोडीशी चिंता वाढलेली आहे ती म्हणजे तलवली संघासाठी, कारण धावा इथे मात्र भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत। गोरसाई बी संघाचा विचार करता त्यांच्याकडे या गोलंदाजी सुद्धा मात्र धारदार आहे। भावेश पवार असेल, सूरज केने असतील, राहुल केने असतील, त्यानंतर पवन केने, कपिल, एकापेक्षा एक सरस त्यांच्याकडे गोलंदाजी आहे आणि इथे मात्र धावांचा पाऊस, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, 6 धावांसाठी हा षटकार। हवा झालेली आहेत। काय जबरदस्त बॅटिंग होताना दिसते। हो, हा चेंडू सुंदर होता, फुलर लेंथ होता, ऑफ स्टंप वरती पिचिंग केला गेला होता। यष्टांच्या मागे खूप चांगलं यष्टीरक्षण। मगाशी आपण पाहिलं तर जो स्ट्रोक स्क्वेअरच्या दिशेने खेळले होते तिथे प्रयत्न हवा तसा झाला नाही आणि त्यानंतर आपण पाहतायत एक षटकार आला। हा चेंडू देखील सुरेख होता। काय सुरेख कमबॅक आहे बघा। आपण जर पाहिलं तर 2 चेंडू 2 मोठे फटके, 10 धावा आणि त्यानंतरचे 2 डॉट चेंडू, म्हणजे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। 58 धावा झाल्यात। मागचं षटकही चांगलं राहिलं, 8 धावा आल्या, पण आधीचं षटक त्या आधीचं दुसरं षटक 21 आणि पहिलं 19 होतं। पहा विनोद सर, भावेश पवार खेळपट्टीवर आहे एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाच्या अगेन्स्ट आणि त्याला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळत नाही। एवढं दुर्भाग्य कोणत्या खेळाडूचं नसेल। होतं असं कधी कधी क्रिकेटमध्ये, पण स्ट्राईक त्याला मिळायला हवी असं प्रत्येकाला वाटतंय। पण इथे 3 चेंडू डॉट गेल्यानंतर हा प्रहार केलाय खरा, पण तिथे काय घडतंय बघा। इथे मात्र धाव सुद्धा घेतली नाहीये, म्हणजे हा डॉट चेंडू आहे।
कारण असं वाटलं होतं त्यांना एक क्षण की हा झेल प्राप्त होईल, परंतु झेल ड्रॉप आणि अशा रीतीने 4 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना धनेश 11 गोरसी बी संघाने धावा जोडलेल्या आहेत 58 आणि हा सामना जिंकण्यासाठी तलवली स्पोर्ट तलवली संघाला 59 धाब्यांची आवश्यकता. या धावा पूर्ण होतील का? तत्पुरती आपण ऐकूया डीजे यांच्या मार्फत एक सुंदर सुमधुर संगीत. सूरज जोशी के ओवर में 32 रन लिए थे. इस ग्राउंड के कई रिकॉर्ड्स हैं. आपको ओवरऑल ये पता चाहिए कि इस ग्राउंड पे सबसे ज़्यादा एक ओवर में रन बनाने का रिकॉर्ड दानिश काजी के नाम है. BC4 सिटी क्रिकेट का वो शो था. मैगी से खेलते हुए उन्होंने जयेश सरोली पारा के सामने 39 रन लिए थे एक ओवर में. कामरान पटेल निश्चित रूप से इस मैदान पर हमेशा छाए रहे हैं. खिजर रईस भी एक ऐसे बल्लेबाज है, हालांकि वो आज टीम में नहीं है इस पहले मुकाबले में. मुझे याद आता है कि स्वर्गीय हरिबाऊ मेमोरियल कप में उन्होंने एक दिन में 2 अर्धशतक जड़े थे यहाँ पर. लेकिन अब देखिए सलामी बल्लेबाजों के रूप में सियाम आए हैं, जिन्होंने बीच में क्रिकेट खेलना छोड़ भी दिया था. वापसी की है उन्होंने तलवली के लिए. अरकम पटेल उनके साथ है, बायात के विस्फोटक बल्लेबाज, बहुत खतरनाक बल्लेबाज माने जाते हैं. अरकम पटेल सिटी क्रिकेट का भी अच्छा खासा अनुभव रखते हैं और किसी भी गेंदबाजी आक्रमण को तहस नहस करने की क्षमता है उनके अंदर. हालांकि टारगेट बड़ा है, 59 रन बनाने हैं तलवली स्पोर्ट्स तलवली टीम को. पहला ओवर लेकर सूरज किनी. पहली गेंद अच्छी गेंद थी. टिप्पा खाने के बाद अतिरिक्त उछाल. अरकम पटेल जिन्होंने पिछले बाली ट्रॉफी में 2 अर्धशतक लगाए. अरकम पटेल को भावेश पवार तो नहीं भूले होंगे. लेट राजीव गांधी ट्रॉफी का वो मुकाबला जिसमें उन्होंने 77 रन की बारी खेली थी. तेज तर्रार शुरुआत की जरूरत है इस समय तलवली स्पोर्ट्स को. पंच किया हल्के से गेंद को कवर्स में, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर, लेकिन रन नहीं बना. देखिए गोरसई बी का नाम सिर्फ ये नहीं कि भिवंडी तालुका में, रायगढ़, ठाना, पालघर, ये वो टीम है जो बाहर से कहीं कप जीत के आई है. सूरज केने हालांकि गेंदबाजी में इतने सफल नहीं रहे. फुल टॉस गेंद ड्राइव करते हुए पैरों के सामने आउटफील्ड में मौजूद है. वहाँ पे डीप में पवन केने 1 रन बनता हुआ, स्कोर 1 से खाता खुलता हुआ. देखिए इस तरह का जो लक्ष्य रहता है अजय, आपको बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल. आपका आस्किंग रन रेट 15 का है, 1-2 बड़े शॉट तो जरूरी है. निश्चित रूप से, और मौके भी मिले पहली 3 गेंदों पर. पहली 2 गेंदें थोड़ी शॉर्ट रखी हुई थी, तीसरी गेंद फुल टॉस भी थी, लेकिन अरकम पटेल कहीं ना कहीं अपने उस चिर परिचित अंदाज में अभी तक खेलते हुए नजर नहीं आए हैं. तीसरी गेंद पर पहला रन बना है. सियाम सामना कर रहे हैं सूरज केने का. इस मरतबा बहुत ही खूबसूरत खेला, लेकिन लॉन्ग ऑन थोड़ा सीधा खड़ा है. 1 रन बनता हुआ. हालांकि शॉट दमदार था.
ज़्यादा ताकत झोंकने का हालांकि मौका नहीं मिला था, थोड़े ऑफ स्टंप की तरफ आए थे और लगभग पैरों की तरफ गेंद आ गई थी उनके। शरीर के करीब गेंद होती है तो ताकत झोंकने का मौका वैसे भी मिलता नहीं है और गैप भी नहीं ढूंढ पाए। सूरज के ने अरकम को स्विंग एंड मिस, बाएं हाथ के बैट्समैन के लिए भले से बाहर जा रही थी लेकिन ऑफ कटर गेंद थी। जी हाँ, अच्छी गेंद थी, टिप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर की तरफ कटी थी। सूरज के ने जब नए नए आए थे भिवंडी क्रिकेट में तो काफ़ी तेज़ बॉलिंग किया करते थे। आपको नहीं लगता है कि उनका पेस थोड़ा सा घट गया है? यस, उसका कारण भी मैं इस गेंद के बाद बताता हूं। इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया, गेंद जा रही है, गेंद बैकवर्ड पॉइंट और स्क्वायर, थर्ड मैन में 4 रन। ने कहा कि पेस उन्होंने कंट्रोल किया है। कारण ये कि रबर के भी जो टूर्नामेंट हुए उसमें भी महंगे साबित हुए थे। पूरा सीजन, पिछले सीजन में सूरज के नहीं बहुत महंगे साबित हुए थे। एक ओवर की समाप्ति पे रन बने 6। तो यही कारण है कि वो वेरिएशन पे अब ज्यादा ध्यान दे रहे, वही नहीं बल्कि तालुका क्रिकेट के हर गेंदबाज। जी बिल्कुल सही कहा आपने। बहुत से ऐसे बॉलर्स को हमने देखा है कि जिन्होंने अपनी रफ्तार को कम किया है और एक्यूरेसी पर ज़्यादा ध्यान देने की कोशिश कर रहे हैं। 6 रन बने हैं पहले ओवर की समाप्ति, विकेट नहीं गिरा है लेकिन पावर प्ले का खेल कहीं ना कहीं बॉलर के पक्ष में रहा। 3 ओवर्स में 53 रनों की अब जरूरत। नया ओवर लेकर कपिल के ने, एक और बेहतरीन अनुभवी गेंदबाज गुरसई बी की ओर से। ओवर पेज गेंद उठा के खेल दिया है, फील्डर मौजूद और आसान सा कैच लॉन्ग ऑन पर, विकेट का पतन। फील्डर मौजूद थे वहां पर लेकिन फील्डर के बिल्कुल सामने से उछल गई, काफ़ी ज़्यादा उछली और फील्डर के सिर के ऊपर से 4 रन बहुत ही महंगे साबित होते हुए कपिल के ने। पहली गेंद पर विकेट मिला, वो भी गेंद उतनी खास नहीं थी। दिस इज द क्लेवर बैटिंग। दबाव दबाव, वाइड गेंद, ये देखिए दबाव, बचने की कोशिश की थी, बहुत दूर कर बैठे थे। क्रिकेट में बचना नहीं है, डट के मुकाबला। छोटा सा बॉलिंग रनअप है, शॉट थोड़ा सा शॉट रखा, हुक किया और इस बार वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर खाली क्षेत्र में खेला था और ये 6 रन।
धार 6 रन। को गेम कहा गया है ग्लोरियस अनसर्टेनिटी। 2 ओवर की समाप्ति के बाद तलोली स्पोर्ट पूरी तरह से हावी है और मैच बराबरी पे आता हुआ 33 रन हुए और 2 ओवर में 26 है। क्या अजय गरत, मेरा अपना मानना है भावेश पवार का जो ओवर है, अब भावेश पवार बनाम तलोली स्पोर्ट्स होगा। कमाल की बल्लेबाजी अरकम पटेल की हमने देखी पिछले ओवर में। शुरुआत में स्ट्रगल कर रहे थे, पहली 3 गेंदों पर सिर्फ 1 रन बनाया था अरकम पटेल ने, लेकिन जैसे ही चौका उनके बल्ले से निकला, वो भी मिसफील्ड पर चौका आया था। हालांकि स्ट्रोक बहुत खूबसूरत था, लेकिन उसके बाद पीछे पलटकर नहीं देखा है अरकम पटेल ने। धुआंधार बैटिंग करते हुए इस समय, और कपिल केने बहुत ही महंगे साबित हुए। 27 रन कपिल केने ने खर्च किए। ये कभी आपने देखा है कि कपिल केने ने 27 रन खर्च किए हो अपने ओवर में? 2 ओवर में अब यहाँ से 26 रनों की ज़रूरत है। बहुत ही ज़बरदस्त मुकाबला। तलवली का ये भाग्यशाली ग्राउंड है, इससे ज़्यादा भाग्यशाली ग्राउंड उनके लिए कोई नहीं है। मरता क्या ना करता, और नेवा पाटिल की ट्रॉफी तो मानो तलोली के लिए सोने पे सुहागा है। मरता क्या ना करता, भावेश पवार आए, हरफन मौला खिलाड़ी, प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट, ड्रॉप सीन के हीरो, लेकिन ड्रॉप सीन की तैयारियां हरकम ने भी कर ली है। मैच काफी ऊपर नीचे होता रहा दोनों टीमों के लिए, अभी भी मैच बैलेंस है। भावेश की पहली गेंद, ओ किनारा लगा था, विकेट कीपर की कोशिश बहुत अच्छी, लेकिन कैच नहीं कर पाए गेंद को। उसामा को जीवन दान मिलता हुआ। ग्रामीण क्रिकेट हो और भाइयों की जोड़ियां ना देखने को मिले, ऐसा बहुत कम होता है। क्रीज पर है उसामा और अरकम पटेल। भावेश पवार लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, अरकम को फिर मिस टाइम स्ट्रोक है, नो मैंस लैंड में गेंद गई है, 1 रन बनाए। ये भावेश पवार है, ये जान डाल देते हैं मैच में। आपने देखा कि पिछली गेंद उन्होंने उछाली थी, अगली गेंद आगे रखी थी। हमारे बीच माननीय श्री सुजीत जाधव साहब का शुभ आगमन हुआ है। जेबीएन इंटरनेट के प्रोप्राइटर है, उनकी सर्विस हमें मिली है, हम उनके शुक्रगुजार हैं। उनसे रिक्वेस्ट है कि आपको मंच पर आना है। सुपर ट्रॉफी 2021 में आपका हार्दिक हार्दिक स्वागत। भावेश पवार अरकम के लिए बल्ले को स्विंग किया, ऑफ स्टंप के बाहर से गेंद निकल गई विकेट कीपर के पास। अच्छी लाइन और लेन पर गेंदबाजी करते हुए भावेश पवार, जो कि उनसे उम्मीद भी की जाती है। गेम चेंजर है, बहुत बड़े मैच विनर भावेश पवार। भावेश पवार अरकम को स्विच हिट की कोशिश। देखिए ये गेंद उतनी अच्छी नहीं थी, हालांकि शॉट पहले ही मन बनाकर खेला था। लेकिन देखिए चतुराई भावेश पवार की, उन्होंने भी समझ लिया था कि बैट्समैन उल्टा शॉट खेलना चाहते हैं। लेंथ चेंज की, रफ्तार में थोड़ी गिरावट नजर आई। इस मर्तबा गेंद को लॉफ कर दिया है, फील्डर है और अरकम पटेल आउट। चाहिए थे। अभी तक कितने रन दिए भावेश पवार ने इस ओवर में? 1 ही रन दिया है। क्या दोस्तों ये हरफन मौला खिलाड़ी है या नहीं, ये ड्रॉप सीन का हीरो है या नहीं, और भिवंडी का प्राउड है या नहीं? बिल्कुल है, और फिर से गेम चेंजर साबित होते हुए भावेश पवार। 7 गेंदों में अब 25 रनों की आवश्यकता है तलवली स्पोर्ट्स तलवली टीम को। फिर से समीकरण बहुत कठिन होता हुआ। नए बैट्समैन कामरान पटेल आए हैं। कामरान सामना कर रहे हैं, सामना इस वक्त कर रहे हैं दिस लॉन्ग वे शफल, चंदर पॉल के अंदाज में खेलने की कोशिश। और ओवर समाप्त होते हुए 3, इस ओवर में केवल 1 रन आया है। अब आखिरी ओवर में 25 रन चाहिए। मैंने पहले ही कहा था कि मैच तलोली वर्सेस भावेश पवार हुआ है। भिवंडी क्रिकेट के माजिद खरबे ने दोनों टीमों को सुपर ट्रॉफी को ऑल द बेस्ट कहा है। अजय ने इस वक्त भावेश पवार और पवन को ऑल द बेस्ट कहा है। 6 गेंदे 25 रन, कमाल की गेंदबाजी भावेश पवार द्वारा। केवल 1 रन खर्च किया और 1 विकेट भी प्राप्त किया। शानदार गेंदबाजी का मुजाहरा पेश किया भावेश पवार ने। कामरान पटेल के पास स्ट्राइक है, काबिलियत रखते हैं कामरान पटेल। सिटी क्रिकेट में भी अच्छे अच्छे गेंदबाजों की धुलाई करते हुए उनको देखा गया है। अरकम पटेल ने बढ़िया बैटिंग की, 31 रन बनाए 12 गेंदों में। गुरसई बी के लिए मेघनाथ ने 36 रनों की शानदार पारी खेली, जिसके चलते 58 रन बनाए 4 ओवर्स में। आखिरी ओवर की जिम्मेदारी पवन केने के कंधों पर।
एक बात है कि पहली या दूसरी गेंद पर बड़ा शॉट आया तो कामरान में ये काबिलियत है इस तरह के स्कोर बनाने की। देखते हैं क्या होता है। आगे रखा था लेकिन गेंद थोड़ी सी घूमी, और ये तो खासियत है पवन केने की, उंगलियों का अच्छा इस्तेमाल करते हैं गेंद पर, गेंद को काफ़ी हद तक टर्न कराते हैं। लॉफ्टेड शॉट खेलने का प्रयास किया था लेकिन गलत लाइन पर थोड़ा सा खेल बैठे कामरान पटेल। पहली गेंद खाली चली गई है। अब 5 गेंदों में 25 रन चाहिए तलवली को। इस बार लॉफ्ट किया है, ज्यादा एलिवेशन नहीं, फील्डर मौजूद है काउ कॉर्नर की तरफ। कपिल केने गेंद पर आते हुए सिर्फ 1 रन। कपिल केने फील्डिंग बहुत बढ़िया करते हैं। मेयर कप में हमने देखा था कई शानदार कैचेस लिए थे उन्होंने गोरसई बी टीम के लिए। आतिश डोंगरे ने शाहपुर से कल वो यहाँ खेले थे। कप्तान संदेश केनी को ऑल द बेस्ट कहा और ऑल इज वेल है। क्या उसामा कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी यहाँ पर कर सकते हैं? बेहतरीन गेंद, यॉर्कर लेंथ, ऑन साइड में उठाकर खेलने का प्रयास, शानदार गेंदबाजी। पवन केने, भावेश पवार, ये 2 ऐसे सितारे हैं जिन पर ये टीम काफ़ी ज़्यादा निर्भर भी करती है, और दोनों भी चमकते हुए गेंद के साथ। एक और अच्छी गेंद, फुलर लेन ड्राइव किया है, वी में खेला है, केवल 1 रन मिलेगा और अब केवल औपचारिकताएं शेष है। ये मैं मानता हूं कि तलवली टीम के लिए इस मैदान पर अब तक की शायद सबसे बड़ी चुनौती थी। हालांकि खेल अच्छा हुआ, पहले 2 ओवर में बल्लेबाजी भी बढ़िया रही, लेकिन पिछले ओवर से मैच हाथों से फिसल गया तलवली टीम के लिए। स्विंग एंड मिस, अच्छी गेंद, रफ्तार को थोड़ा कम किया। देखिए तेज भी डाला है इस ओवर में पवन ने, यॉर्कर भी हमें देखने को मिला है और गेंद को घुमाया भी है। बहुत अच्छा मिश्रण। यस, एब्सोल्युटली ग्रेट बॉलिंग फ्रॉम एवन पवन। अंतिम गेंद हवा में, ओ जबरदस्त कैच, लाजवाब कैच विजय चंदने द्वारा। सबसे बेहतरीन कैच शायद इस टूर्नामेंट का। और इसके साथ ही जय बजरंग गोरसई बी, जो कि धनेश 11 गोरसई बी के नाम से यहाँ पर खेल रही है, उन्होंने इस मैच को जीत लिया है। बादशाही के कैप्टन, आपको तुरंत टॉस बॉक्स में आना है। बादशाही और गोरसई बी के कैप्टन, आपको भी टॉस बॉक्स में आना है। इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने जबरदस्त बल्लेबाजी की, 36 रन बनाए। हालांकि 2 थे, एक तो भावेश पवार भी थे जिन्होंने मैच को चेंज किया, लेकिन 11 गेंदों पे 36 रन बनाए वो है मेघनाथ। आइए मेघनाथ, हम आपको लिए चलते हैं योगेश पाटिल के पास। अतिशय जबरदस्त फलंदाजी मेघनाच्या माध्यमातून पाहायला मिळाली, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी धनेश 11 गोरसई बी संघ दडपणामध्ये होता, परंतु दडपणातून मात्र मेघनाथने आपल्या संघाला बाहेर काढलं। तर मिस्टर नितीन विषय, एक माजी क्रिकेटपटू, वापाले संघासाठी अनेक वर्षे त्यांनी खेळ प्रस्थापित केला आणि गोरसई संघासाठी ते सुद्धा कधी कधी स्पॉन्सरशिप करत असतात। त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी ट्रॉफी देतो। त्यानंतर मिस्टर प्रतीक विषय यांना विनंती करतोय, जी केक पेस्ट्री आहे ते आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी खेळाडू प्रदान करायचे आहे। वेल प्लेट मेघनाथ, तुम्हाला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आपण लगेचच नाणेफेकी करणार आहोत जेबीएन स्पोर्ट भातसई विरुद्ध धनेश 11 गोरसई बी। तो आइए चलते अगले मैच के टॉस की तरफ। दूसरे राउंड का मुकाबला रहेगा, एक और बड़ा मुकाबला इस सुपर ट्रॉफी 2021 में। ये सुपर संडे है, टूर्नामेंट का अंतिम दिन, और अगला मैच है जेबीएन भातसई बनाम धनेश 11 गोरसई बी। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस बॉक्स में आना है, और वहां पर दोनों टीमों के कप्तानों के साथ मौजूद रहेंगे हमारे साथी कमेंटेटर योगेश पाटिल। एक जबरदस्त सामना मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकेल, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एक ताकदीचे संघ आहेत। एक भिवंडी परिसरातील आपण संघ पाहिले तर धनेश 11 गोरसई बी, आणि आपण शाहपूर तालुक्याचा विचार केला तर एक दाता संघ अर्थात जेबीएन स्पोर्ट
भातसई या दोन संघामध्ये तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि साहेबांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा कळवलेल्या आहेत. थँक्यू सो मच. आपले आम्ही शतशः आभारी आहोत आपल्या सहकार्याबद्दल. माननीय श्री संदीपजी काठोळे वाफाळेचे उद्योजक आहेत, यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत आणि खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी. द्वितीय क्रमांकाचं रोख रकमेचं पारितोषिक त्यांच्याकडून या सुपर ट्रॉफीमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यांचे पुन्हा एकदा शतशः आभार. भातसई संघाचा कॅप्टन आणि धनेश इलेव्हन गोडसे बी संघाचा कॅप्टन जेबीएन स्पोर्ट नेटवर्कचे मिस्टर सुजित जाधव यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून.
धनेश इलेव्हन गोडसे बी संघ कॅप्टन आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. डिजिटल चे प्रोप्रायटर मिस्टर ऋषी यांचं इथे शुभागमन दिलेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. ओमकार मेडिकलचे आणि त्याचप्रमाणे ओमकार मेडिकलचे या प्रोप्रायटर मिस्टर महेश सासे यांचं सुद्धा इथे मात्र शुभागमन दिलेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, एखादी स्पर्धा जर तुम्हाला सफल बनवायची असेल तर त्यासाठी दात्यांचं असणं फार गरजेचं आहे. आणि या स्पर्धेमध्ये आम्हाला जेवढे दाते लाभलेले आहेत त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. खास करून पहिल्या क्रमांकासाठी आम्हाला कॅश प्राईज लाभलेली आहे. माझी बांधकाम व आरोग्य बालकल्याण व आरोग्य सौभाग्यवती वैशालीताई विष्णुचंद्र मॅडम यांच्या माध्यमातून आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी कॅश प्राईज लाभलेलं आहे. त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकासाठी हे व्यक्तिमत्व अशी आहे की क्रिकेटच्या खेळासाठी ज्यावेळी तुम्ही त्या व्यक्तिमत्वाला हाक मारा त्यावेळी तुम्हाला त्यांच्याकडनं नेहमीच साथ मिळत असते असं निवा पाटील यांचं सुद्धा मात्र म्हणणं आहे. म्हणजे वाफलगावची प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संदीपजी काटोले साहेबांच्या वतीने आम्हाला 50,000 रुपयाचं कॅश प्राईज लाभलेलं आहे. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी
सन्माननीय गिरीशदादा पाटील चिंचोलीचे उद्योजक आहेत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. त्यांच्याकडनं आम्हाला 25,000 रुपयाचा कॅश प्राइज लाभलेला आहे. त्यांना सुद्धा मी या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर चौथ्या क्रमांकासाठी SK भाई याचकडनं सुद्धा आम्हाला कॅश प्राइज लाभलेला आहे. त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज तर आपण मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी चर्चा करत होतो. एक इलेक्ट्रिक बाईक आम्हाला लाभलेली आहे. देवा ग्रुप फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सन्माननीय सुजित ढोले उर्फ पप्याबाई आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कुक्षेचे माजी सरपंच आणि देवा ग्रुप फाउंडेशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी ठाकरे यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आपल्या स्क्रीनवर ही इलेक्ट्रिक बाईक तुम्ही पाहू शकता, जे आम्हाला लाभलेले संदीपजी ठाकरे आणि सुजित ढोले यांच्या माध्यमातून. त्यानंतर पहिल्या ते चौथ्या क्रमांकासाठी आपण सुंदर ट्रॉफीज आपण पाहतो मित्रांनो. ती आम्हाला लाभलेली आहे यतीश शिलार यांच्या माध्यमातून. आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जे आपण ट्रॉफीज पाहतो जे आम्हाला लाभलेले आहेत खालिंगावचे गणेश शिलार याचकडून आपलं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय.